ठाकरेंचा विजय मेळावा नेमका उद्या कसा असणार आहे, स्वरूप त्याचं नेमकं काय, आपण त्याचा आढावा घेऊया। विजय मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची प्रत्येक गोष्टीची आज रंगीत तालीम होणार आहे। या मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंचीच भाषणं होणार आहे। मेळाव्यासाठी जर इतर पक्षांचे अध्यक्ष आले तर त्यांचं म्हणजे केवळ त्या पक्षातल्या पक्षाध्यक्षांचंच भाषण होईल। व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांनाच स्थान दिलं जाईल, इतर सर्व नेते व्यासपीठासमोर बसतील। आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अमित ठाकरेही व्यासपीठाच्या खालीच बसणार। सर्व नेत्यांचा सन्मान केला जाईल अशी आसन व्यवस्था असेल। या विजयी मेळाव्याचा केंद्रबिंदू मात्र ठाकरे बंधूच राहतील। मुंबईमध्ये शक्य तिथं एलईडी स्क्रीन्स लावल्या जाणार आहेत। कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण लोकांना पाहता येणार आहे। गर्दीचं नियोजनही मेळाव्यातल्या दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असेल। दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांच्या विशेष टीम्स तयार करून जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे। वरळी डोममध्ये गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरीज सुद्धा कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जातील। वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाईल। बॅनरबाजी, पोस्टर्स आणि घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचलं जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देखील दिल्या गेलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।